नमस्कार, मी विशाल पवार, पॉवर्स प्राइम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। आज मी SBI क्लर्क 2024 ची जी वॅकन्सी आहे त्याविषयी डिटेल माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी काही महत्त्वाचे पॉइंट्स डिस्कस करणार आहे। तर यावर्षी 13,700 प्लस एवढ्या वॅकन्सी आहे SBI क्लर्कच्या। तर महाराष्ट्रासाठी किती वॅकन्सी आहे यामध्ये आपण पुढे डिस्कस करणार आहोत। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहील, सिलेबस काय आहे SBI क्लर्क साठी, एज केव्हापासून काउंट होईल आणि ऍक्च्युअल एक्झाम पॅटर्न काय आहे आपण डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर जसं आपण SBI क्लर्क म्हणतो राईट, तर त्याला ज्युनियर असोसिएट असं पण म्हटलं जातं। आणि यामध्ये आपण मागच्या 5 वर्षाचा वॅकन्सीचा ट्रेंड काय आहे ते बघणार आहोत। बघा, 2020 मध्ये 7,870 एवढा वॅकन्सी होता। 2021 आणि 22 मध्ये 5,000 ते 5,500 च्या आसपास वॅकन्सी होत्या। 2023 मध्ये 8,773 एवढं वॅकन्सी आहे। त्यानंतर यावर्षी 13,735 एवढा मोठ्या वॅकन्सी आहे। तर आतापर्यंत 13,735 वॅकन्सी मागच्या 5-6 वर्षामध्ये आलेल्या नाही आणि भविष्यामध्ये 4-5 वर्ष तर मला नाही वाटत की येईल म्हणून, कारण ही खूप मोठी रिक्रुटमेंट आहे। तर याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे आणि हे एक्झाम साठी प्रिपेअर करायला पाहिजे। त्यानंतर बघा, नोटिफिकेशन ही 16 डिसेंबर 2024 ला आली होती आणि याची फॉर्मची जी ऍप्लिकेशन डेट आहे 17 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 ही आहे। तर 7 जानेवारी पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता, बट मी सजेस्ट करेल की 2-3 दिवसा अगोदर तुम्ही फॉर्म फिल करून टाका। त्यानंतर क्वालिफिकेशन यामध्ये एनी डिग्री चालणार आहे। कुठल्याही स्ट्रीम मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता। तुम्ही BA असाल, BSc असाल किंवा BCom असाल, राईट। तर आणि यामध्ये जी डिग्री आहे 31 डिसेंबर 2024 च्या अगोदरची पाहिजे। त्यानंतर बघा, फॉर्म फीस काय असणार आहे। SC, ST आणि PWD यांच्यासाठी फॉर्म फीस नाहीये। जनरल, OBC आणि EWS साठी यामध्ये 750 एवढी फीस आहे। त्यानंतर एक्झाम डेट बघा, जिची प्रिलियम जी आहे फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे आणि मेन्स एक्झाम मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये होईल। जशी प्रिलियम एक्झाम होईल त्यानंतर रिझल्ट आल्यानंतर मेन्सची एक्झामची डेट डिक्लेअर होईल। ओके, ही जी साइड आहे या साइडवर किंवा या साइडवर तुम्ही जाऊन हा फॉर्म फिल करू शकता। यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1163 एवढ्या जागा आहे। बाकीच्या स्टेट मध्ये किती जागा आहे तुम्ही पॉवर्स प्राइम अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावरती मी डिटेल नोटिफिकेशन टाकलेले आहे। तर त्यामध्ये तुम्ही बाकीच्या स्टेट मध्ये किती वॅकन्सी आहे हे बघू शकता। यामध्ये मेन फॅक्टर म्हणजे लोकल लँग्वेजचा आहे। तो कसा की प्री आणि मेन झाल्यानंतर तुमची एक लोकल लँग्वेजची टेस्ट होते। तुम्ही कुठल्याही स्टेट मध्ये अप्लाय करू शकता, बट त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे। मी सजेस्ट करेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी आहे, सर्वात जास्त तर UP मध्ये आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे। ओके, 2 नंबरला। तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म फिल करायला पाहिजे, कारण आपली लोकल लँग्वेज मराठी आहे, तर आपल्याला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। बट तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये अप्लाय केली तर त्या स्टेटचा तुम्हाला लोकल लँग्वेज यायला पाहिजे आणि ती नाही आली तर तुम्ही एक्झाम पास केल्यानंतर पण तुम्ही रिजेक्ट होसाल फायनल मध्ये। तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म फिल करा, कारण या महाराष्ट्रामध्ये सेकंड हायेस्ट वॅकन्सी आहे। आणि दुसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे SBI मध्ये इंटरस्टेट ट्रान्सफर होत नाही। तर तुम्ही दुसऱ्या UP मध्ये फॉर्म फिल केला, सर्वात जास्त वॅकन्सी आहे म्हणून, पण तुम्हाला रिटायरमेंट पर्यंत UP मध्ये जॉब करावा लागेल, तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही, राईट। तर तुम्ही लक्षपूर्वक या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्येच तुम्ही फॉर्म फिल करायला पाहिजे। त्यानंतर SBI ची जी सॅलरी आहे क्लर्कची, त्यामध्ये बेसिक पे असतो यांचा 26,730, राईट। आणि बाकीचे जे अलाउन्सेस आहे जसे की डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंटल अलाउन्स हे सिटी टू सिटी व्हॅरी करतं। ट्रान्सपोर्ट अलाउन्स, स्पेशल अलाउन्स, बाकीचे अलाउन्सेस मिळून आणि त्यामध्ये काही डिडक्शन्स होतात गव्हर्नमेंटचे, रिकव्हरीज, तर हे सगळं ऍडअप करून 41,221 इथं तर ही सॅलरी व्हॅरी करू शकते सिटी टू सिटी।
मी सांगेल 45 ते 46,000च्या आसपास तुमची सॅलरी असेल SBI क्लर्कची. त्यानंतर यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तुमचं जे वय आहे 1 एप्रिल 2024 या डेटला कन्सिडर केल्या जाईल. जी जनरल कॅटेगरीसाठी वय आहे ते आहे 20 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्ष. 20 ते 28 वर्षामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता जनरल कॅटेगरीसाठी. SC आणि ST कॅटेगरीसाठी तर 5 वर्षाचं यामध्ये वयात सूट आहे. OBC साठी सुद्धा 3 वर्षाची सूट आहे, बाकी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर यामध्ये फर्स्ट होणार प्रिलिम. तर त्यामध्ये मेनली तीन सब्जेक्ट विचारला जाईल, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी. यामध्ये टोटल 100 क्वेश्चन्स असणार आणि 100 मार्क्ससाठी विचारलं जाणार. वेळ दिला जाणार 1 तास आणि यामध्ये 30 क्वेश्चन इंग्लिश लँग्वेजचे असणार 30 मार्क्ससाठी आणि यामध्ये सेक्शनल टायमिंग असतो. SSC मध्ये सेक्शनल टायमिंग नसतो. तुम्ही किती मिनिटात कोणता पोर्शन सोडता याचं काही हे नाहीये, बट यामध्ये रेस्ट्रिक्शन्स आहे की 20 मिनिटात तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी 35 क्वेश्चन्स 35 मार्क्ससाठी 20 मिनिटं दिले जाईल आणि रिझनिंगसाठी 35 क्वेश्चन 35 मार्क्ससाठी 20 मिनिटं दिले जाईल. आणि जी प्रिलियम आहे ती क्वालिफाईंग नेचर आहे. याचे मेन्समध्ये मार्क्स, फायनल मेरिटमध्ये मार्क्स धरले जात नाही, तर ही फक्त तुम्हाला क्वालिफाय करावं लागते. फायनल सिलेक्शन हे मेन्सच्या मेरिटवरती होणार. तर त्यानंतर मेन्सचा सिलेबस बघा, यामध्ये जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस विचारलं जाणार, जे की प्रिलियम मध्ये नव्हतं. त्यानंतर इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. इंग्लिश सोडून बाकीचे जे सब्जेक्ट आहे ते बायलिंग्वल असणार. इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही तुमची लँग्वेज चूज करू शकता. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे फायनान्शियल अवेअरनेस 50 आणि 50 मार्क्ससाठी विचारलं जाईल. यासाठी वेळ दिला जाईल 35 मिनिटे. जनरल इंग्लिशसाठी 40 क्वेश्चन्स 40 मार्क्ससाठी 35 मिनिटे आणि क्वांटसाठी दिले जाईल 50 क्वेश्चन 50 मार्क्स 45 मिनिट. रिझनिंगसाठी 50 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी 45 मिनिट. अशा प्रकारे 190 क्वेश्चन्स असणार टोटल 190 आणि 200 मार्क्ससाठी हा पेपर असणार आहे. यामध्ये वेळ दिली जाईल 2 तास 40 मिनिटे एवढा. त्यानंतर बघा रिझनिंगचा सिलेबस. यामध्ये ब्लड रिलेशन, डायरेक्शन अँड डिस्टन्स, अल्फा न्यूमेरिक सिरीज, सिलोलिझम, कोडिंग डिकोडिंग आणि सिटिंग अरेंजमेंटचे जे टाईप आहे सर्क्युलर, ट्रायंग्युलर, स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर. त्यानंतर ऑर्डर रँकिंग, इनइक्वॅलिटी, बॉक्स बेस्ड पझल, फ्लोअर बेस्ड पझल, लिनियर रो, डबल रो अरेंजमेंट आणि बाकीचे जे पझल्स आहे डे, मंथ, इयर या बेसवरती. बाकी मिसलेनियस यामध्ये विचारले होते. बँकिंगमध्ये, रिझनिंगमध्ये मेनली फोकस असतो पझल्स वरती. जसं की SSC मध्ये पझल्सला इम्पॉर्टन्स नाहीये, बाकी चॅप्टर्स विचारले जातात. ओके. त्यानंतर बघा क्वांटमध्ये सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, मिसिंग सिरीज, क्वाड्रेटिक इक्वेशन, डेटा इंटरप्रिटेशन, डेटा सफिशियन्सी, रॉंग सिरीज, टाइम अँड वर्क, पाइपलाइन सिस्टम, प्रॉब्लेम ऑन एजेस, ॲव्हरेज, रेशो, पर्सेंटेज अँड प्रॉफिट अँड लॉस. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. त्यानंतर स्पीड, डिस्टन्स अँड टाइम, परमुटेशन अँड कॉम्बिनेशन, बोट अँड स्ट्रीम, मेन्सुरेशन, प्रोबॅबिलिटी, पार्टनरशिप अँड मिक्सचर अनालिसिस. बँकिंगमध्ये क्वांटमध्ये मेनली फोकस असतो अरिथमॅटिक वरती. यामध्ये ॲडव्हान्स मॅथ विचारल्या जात नाही, जसं की जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री या सारखे टॉपिक यामध्ये विचारल्या जात नाही. राईट. त्याच्यानंतर इंग्लिश, बँकिंगची इंग्लिश आणि SSC ची इंग्लिश जर कम्पेअर केली तर SSC ची इंग्लिशमध्ये मेनली फोकस ग्रामर वरती असतो आणि बँकिंग मध्ये मेनली फोकस रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती असतो. कारण यामध्ये तुमची ऍक्च्युअल तुम्हाला इंग्लिशची किती अंडरस्टँडिंग आहे हे चेक केलं जातं, ना की तुमचं ग्रामर. राईट. तर फक्त ग्रामर रटून तुम्ही बँकिंगची इंग्लिश क्वालिफाय करू शकत नाही. त्यानंतर यामध्ये बघा इंग्लिशमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, फ्रेज रिप्लेसमेंट, फिल इन द ब्लँक्स, ऑड सेंटेन्स आउट, पॅरा जम्बल्स, क्लोज टेस्ट, इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन असतात. त्यानंतर सेंटेन्स कनेक्टर्स, पॅराग्राफ कन्क्लुजन, फ्रेजल वर्ब क्वेश्चन्स असतात.
मिसस्पेल्ड, स्पेलिंग मिस्टेकचे जे क्वेश्चन आहे, त्यानंतर एरर डिटेक्शन, सेंटेन्स लेवल एरर, वर्ड रिअरेंजमेंट, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, एरर करेक्शन, वर्ड स्वॅप, इडियम अँड फ्रेजेस, कॉलम बेस्ड सेंटेन्स अँड कम्प्लिशन. तर यामध्ये तुम्हाला मेनली फोकस रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती आहे. तर तुम्ही यासाठी न्यूजपेपर मध्ये जे आर्टिकल येतात, एडिटोरियल आर्टिकल, ते तुम्ही वाचायला पाहिजे, जसं की इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूचे. आशा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. तुमचे या नोटिफिकेशन विषयी, या वॅकन्सी विषयी कुठलेही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विषयी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये, किंवा हे जे हँडल आहे वरती पवार्स प्राईम अकॅडमी या नावाने, तर यावर तुम्ही विचारू शकता इंस्टाग्राम वरती. आणि पवार्स प्राईम अकॅडमी हे जे चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल, हे तुम्ही जॉईन करा. त्यावरती मी महत्त्वाचे अपडेट्स देत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज मी आणत राहील. आणि जी बेल आयकॉन आहे ती ऑन करून ठेवा, कारण पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल आणि समजली असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.